महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम बाल्याबाल्यांना कुठं लागाम त्याला कोण गाली बिसेने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार आणि घेईन ना पुढाकार साऱ्यांनीच मांडली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याला विडा उचलला. नाव त्याचा फजल खान जिचं जागता धनु शैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरवीत त्याचा गोड जळ पायतळ पद फाटलंय बक्कळ अंगिता हातीचं बळ पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटत त्याला चढीत खेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली म्हणजे राजवस्त गेली. आया बहिणींची आगरू लुटली. कोण कोण लुटणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम इकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला. राजांची सेना मुठबळ खानाला कसं झोपणार खायला डोळा उन्हाळ चिंत्यात पाठ सरदार. महाराज आपण थोड्या दिवसासाठी कुठं दुसऱ्या श्रेणी निघून जाऊ का म्हणाला रे बा. महासाहेब आमचा जीव गेला तरी चाल पण राजाचा जीव लाख कोटी आहे. राबा या मराठी मातीसाठी कुठं गमाला तरी भेट पण त्याला गमवता कामा नाही. असं वाघिणीचा त्यो छावा गणमाला कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा बेटीचा धाड सांगावा. प्रतापगडावर आणले सामे बेटीचा सांगावं खाण्यानं हसत हसत कबूल केवा. दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेकुमान नाही त्याला जा शिवाजीराजांच्या करमतीची त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यासी नाही जाणीव